पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, पै पाहुणे मंडळी सगळ्यांनी सावध राहा आणि रात्रीच कुठं बाहेर पडू नका. का तर तुमच्या गावात आली स्त्री. तर मंडळी मी आहे रवी आणि तुम्ही बघताय रवी आणि रिव्ह्यू. तर सांगायची गोष्ट आहे की तुम्ही युट्यूब जर चालू केलं असेल, युट्यूबच्या मोबाईलवरती तुम्हाला फीडमध्ये सर्चिंग किंवा स्क्रोलमध्ये स्त्री टू पिक्चर हा निकर्षाने येत असेल, सातत्याने येत असेल. मला तर रेग्युलर यायला लागलंय. तर समजून जावा काहीतरी एक प्रकारे पॉलिटिक्स पण चाललंय. का स्त्री टू आज 12 दिवस होतात रिलीज होऊन. आतापर्यंत पूर्ण जगभरात त्यांनी 568 म्हणजे आता आज 600 करोड रुपये कमाई होत्या बजेट. म्हणजे त्या पिक्चरचे 600 करोड पर्यंत कमाई होत्या. आणि आजचं विशेष कौतुक आहे की श्रद्धा कपूर भाई भारतातील सगळ्यात हायेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेली मुलगी किंवा हिरोईन झाल्या. तिनं अक्षरशः मोदी साहेबांनी सुद्धा पाठीमागे टाकले. मोदींची फॅन फॉलोइंग आहे 91.3 मिलियन आणि श्रद्धा कपूरनं 92.3 मिलियन असे तिचे फॉलो झालेत हे स्त्री टूच्या सक्सेस नंतर. स्त्री टू हा 50 ते 100 करोड मधला तयार झालेला पिक्चर आहे. त्याचा पहिला पार्ट आला 2018 मध्ये. तर पहिल्या पिक्चरची थीम काय होती बाबा, एक स्त्री आहे जी तरुण पोरांना पळवून येत्या. आता दुसरा पार्ट आलाय 6 वर्षानंतर. याच्यात सरकटा म्हणून एक भूत आहे जे तरुण पोरींना पळवून घेऊन जाते. असं काहीतरी थीम आहे. मी अजून बघितलेलं नाही. सारखं स्क्रोलिंगला काय यायला लागले म्हणून म्हटलं जराशी चौकशी करावी. तर हा मॅटर आहे. एक लो बजेट पिक्चर जवळपास पूर्ण जगभरात 600 करोडच्या पुढे जाईल आणि 1000 पर्यंत लवकरच जाईल. आणि दुसरी एक गोष्ट आहे की श्रद्धा कपूर पहिल्यापासून मी आता थोडंसं रिसर्च केलं तर तिचं पहिला पिक्चर 3 पत्ती, लव का दी एंड, आशिकी 2, गोरी तेरी प्यार में, हैदर, एक विलन, परत छिछोरे, हसीना पारकर आणि हाफ गर्लफ्रेंड. यार काय पिक्चर होतं तिचं. ह्या सगळ्या पिक्चरमध्ये सुपर डुपर हिट झालेलं आहे. पण अजून एक गोष्ट आहे की हैदर पिक्चरमध्ये शाहिद कपूर सोडला तर इतर कुठल्याही मोठ्या स्टार कास्ट किंवा नवीन मोठ्या बॅनर सोबत तिला कोणी काम दिले असं वाटत नाही. किंवा असं वाटतं की बायकॉट सुद्धा असं बॉलिवूडनं ट्रेन केला होतं की काय. एक जेमतेम प्रोडक्शन हाऊसनं तिला काम दिलं आणि तिचं काम आपण बघतोय. नेपोटिझम सुद्धा इथं दिसत नाही पण श्रद्धाची ऍक्टिंग चांगली दिसते. आता स्त्री पिक्चरची स्टार कास्ट कशी आहे की राजकुमार राव आहे, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, अपार शक्ती खुराना जो आयुष्मान खुरानाचा भाऊ आहे. आणि स्त्री टूचं प्रोडक्शन आहे मॅड डक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओ. स्त्री टूनं त्यांनी ही दिलंय. आणि याच प्रोडक्शन हाऊसचं पिक्चर आहे ते मुंजा, स्त्री आणि भेडिया असं. तर स्त्री हा डायरेक्टेड केलाय अमर कौशिक आणि याची स्क्रिप्ट लिहिल्या कोणी नितेन भट्ट. अशी पिक्चरचं पूर्ण कास्टिंग आहे आणि यांनी हा प्लॅन केलेला आहे. बट मोस्ट हायलाईटमध्ये येणारी गोष्ट काय की श्रद्धा कपूर भारतातील सगळ्यात जास्त इंस्टाग्राम फॅमिली असणारी, फॉलोअर्स असणारी महिला झाल्या. आणि तिनं आपली प्रियांका चोप्रा जी हॉलिवूडमध्ये काम करत्या तिला सुद्धा पाठीमागे टाकलंय. म्हणजे प्रियांका चोप्राची फॅन फॉलोइंग आहे 91.8 मिलियन जे की नरेंद्र मोदी साहेबांच्या पेक्षा जास्त आहे. तर इंटरनॅशनल स्टार आहे. मोदी साहेब सुद्धा काही कमी नाहीत, आपले भारताचे प्रथम नागरिक आहेत. पण श्रद्धा कपूरने मोदी साहेबांना सुद्धा पाठीमागे टाकले. आणि हेच कारण आहे की सगळ्यांचा असा अप्रत्यक्ष विरोध असून सुद्धा ही स्त्री सगळ्यात श्रेष्ठ ठरल्या. तुम्हाला काय म्हणायचं कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि आपलं रिव्ह्यू कसं वाटतं. त्यासाठी पुढचं रिव्ह्यू बघायला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओ.